सनई चौघड्याचा सुमधुर सूर, फुलांनी सजवलेला मंडप आणि सर्वांचे हर्षोल्लासित चेहरे हा सगळा आनंदाचा माहोल पाहून तुम्हाला नक्की कळालं असेल की ही लग्नाची लगबग सुरू आहे. पण हे साधंसुद्धा लग्न नाही, तर हा एक विशेष विवाह सोहळा आहे, एका विशेष ताईचा. कोल्हापूर जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना म्हणजेच बालसंकुल या संस्थेच्या कैलासवासी डॉक्टर अहिल्याबाई दाभोळकर महिला आधारगृह विभागात लहानाची मोठी झालेली सुकन्या ज्योतिताईचं आज तिला हक्काचं घर आणि नाती मिळवून देणाऱ्या हातकणंगलेमधील रुकडी गावच्या मंदार यांचं. त्यांच्या विवाहासाठी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वायंगडे, संस्थेचे उपाध्यक्ष व्ही पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी फुलांचा वर्षाव करून या जोडीला सहजीवनासाठी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. ज्योतिताई 7 महिन्याची असताना संस्थेच्या शिशुगृहात आली होती. त्यानंतर तिचं सर्व बालपण, तिचं शिक्षण या संस्थेत झालं. 12वीचं शिक्षण घेतल्यानंतर तिनं टॅली कोर्स केला. आता प्रतीक्षा होती ती एक योग्य जोडीदार निवडण्याची आणि मंदार रूपानं तिचं हे स्वप्नसुद्धा पूर्ण झालं. माझं शिक्षण 12वी झालंय. 12वी नंतर माझा टॅलीचा कोर्स झाला आहे. त्यानंतर या संस्थेने माझ्यासाठी माझ्या मर्जीनुसार म्हणजे वर शोधून दिला आहे आणि या संस्थेनं माझं खूप कल्याण केलं आहे. ते माझं मोठं होऊन माझं लग्नापर्यंत सर्व काय पाहिलं आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. आता माझं लग्न म्हणजे झालं आहे. मंदार खटावकर याचा फोटो स्टुडिओ आहे. त्याचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण रुकडी इथं झालंय. त्यानंतर कला शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं असून पुणे इथून फिल्म मेकिंग अँड व्हिडिओ एडिटिंग हा कोर्स पूर्ण केलाय. सध्या तो गांधीनगरमधील रमेश फोटो स्टुडिओमध्ये नोकरी करतोय. मी आरपी ग्रुप ऑफ कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे. बालकल्याण संकुलमधील मुलगी करण्याचा उद्देश म्हणजे की समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. या उद्देशाने मी या बालकल्याण संकुलमधली मुलगी निवडली. धन्यवाद. आम्ही पुढे सुखाचा संसार करू, चांगला करू. या सगळ्यामध्ये मंदार याला साथ मिळाली ती त्याच्या घरच्यांची. घरच्या मंडळींना आपल्या मुलाचा अभिमान वाटला. बालसंकुलमध्ये या विवाहाची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी 8 महिन्यांचा अवधी गेला. पण आजच्या विवाह सोहळ्यानं मंदारचे वडील संजय खटावकर आणि आई अंजली खटावकर भारावून गेले आहेत. ज्योतीला मायेचा आधार कधी मिळाला नाही, पण आम्ही आईवडिलांप्रमाणे तिचा सांभाळ करू अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आम्ही हा जवळजवळ 8 महिन्याचा आमचा प्रवास झाला. 8 महिन्यामध्ये आम्ही संस्थेमध्ये पहिल्यांदा आलो आणि त्यांना बायोडाटा दिला आमच्या मुलग्याचा आणि मग त्यांनी मुलीला दाखवलं. मग त्यांनी मुलगीनं पसंती दिली. त्यानंतर बाकीच्या सगळ्या चौकशा झाल्या आणि आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. सगळं झालं, छान झालं आहे आणि लग्न खूप चांगलं झालं आहे. आम्ही कल्पनासुद्धा केली नव्हती की इतकं चांगलं लग्न होईल. ती माझी मुलगी आहे असं समजूनच मी तिची सगळी जबाबदारी घेणार आहे. हां, आईची माया सगळं असं आम्ही करणार, व्यवस्थित एकदम सांभाळणार. आज संस्थेत विवाह सोहळ्यासाठी आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा गोतावळा जमला होता. सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बालचमूंच्या चेहऱ्यावरील आनंद तर ओसंडून वाहणारा होता. सारा परिसर चैतन्यमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. संस्थेतील आजवरचा हा 73वा विवाह सोहळा होता. आजही समाजात दातृत्वाचे हात आहेत, म्हणून अशी मायेची नाती अनाथांना मिळतायत. हे नातं वृद्धिंगत व्हावं अशी अपेक्षा संस्थेच्या मानद सचिव पद्मजा तिवले यांनी व्यक्त केली. आज या संस्थेमध्ये 240 मुलं आणि मुली आहेत आणि आज सगळ्यांच्या आमच्या घरातलं हे लग्न आहे अशा आविर्भावात सर्वांनी या ठिकाणी भाग घेतला. त्याचबरोबर समाजातील सर्व लोकांनी येऊन या ठिकाणी मुलीला आणि मुलाला आशीर्वाद दिला. त्याचबरोबर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल सुद्धा आम्ही आनंद व्यक्त करतोय. ज्योती हिचं कन्यादान प्रसिद्ध लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे आणि डॉक्टर रागिणी हेंद्रे यांनी केलं. या विवाहासाठी लागणारा सर्व खर्च समाजातील दानशूर व्यक्तींनी केलाय. त्यामध्ये निलेश चव्हाण यांनी मंडप आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली. द्वारकादास श्यामकुमार कापड दुकान यांच्या वतीनं वाढूवरचा बस्ता काढण्यात आला. वालावलकर कापड दुकान यांच्याकडून वधूवरांना कपडे, तर डॉक्टर प्रवीण कोडोलीकर यांनी वॉशिंग मशीन भेट दिलं.
SV ज्वेलर्स यांच्याकडून मणी मंगळसूत्र देण्यात आलं. त्याचबरोबर कपाट, बेड डेकोरेशन, संपूर्ण संसार सेट अशा अनेक गोष्टी देऊन ज्योती आणि मंदार यांच्या संसाराला सर्वांनी हातभार लावला. या विवाह सोहळ्याला संस्थेचे माजी उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर, शिरीष बेरी, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, डॉक्टर संदीप पाटील, NS पाटील, ॲडव्होकेट गौरी पाटील, शैला टोपकर, नंदिनी पाटोडिया, पद्मजा गोरे, ॲडव्होकेट शिल्पा सुतार, ॲडव्होकेट अश्विनी खाडे, अनिल पाटील आदी उपस्थित होते.